वसुदेवसुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे, म्हणजे स्वातंत्र्य दिन. आज या 26 जानेवारी निमित्त आज आपण देशाविषयी बोलूया. ज्याने हा देश स्वतंत्र करण्यासाठी जीवाची बाजी मारली किंवा बलिदान दिलं, त्याचा आठवणीचा दिवस म्हणजे स्वातंत्र्य दिन. आपल्या देशाला सहजासहजी असणारा देश स्वतंत्र झाला नाही. या देशासाठी अनेक जणांचे वीरांचे बली गेले, परंतु त्यांच्या मनातला एकच हेतू, माझा माणूस स्वतंत्र झाला पाहिजे, पारतंत्र्यात नको आहे, गुलामगिरीत नको आहे. ह्यासाठी त्यानं त्या वीरांनी रक्त जमिनीवर सांडलं आणि ह्या भूमातेला बलिदानातून मुक्त करण्याचा दिवस, या भारत मातेला मुक्त केलं गुलामगिरीतून. त्यांच्या मध्ये कसल्या प्रकारचा स्वार्थ नाही. त्यांचा एकच मनामध्ये हेतू होता, जे बलिदान केलेल्या वीरांचा, की माझी भूमी, माझी मातृभूमी परतंत्र्यात आहे, गुलामगिरीत आहे, आणि माझ्या रक्त सांडलं तरी हरकत नाही, पण माझे पाठीमागचे भाऊ सुखी राहिले पाहिजेत. माझा परिवार त्याने डोळ्यासमोर आणला, माझे परिवार असणारा सुखी झाला पाहिजे, हा त्यांचा मनाचा हेतू होता. आणि त्या कारणास्तव त्यांनी छातीची ढाल केली त्यांनी, आणि त्या शत्रूसंग लढत राहिले. आणि लढल्यानंतर त्यांचं रक्त असणारं जमिनीवर सांडलं गेलं, आणि त्यांचा जीवात्म्याला श्रद्धांजली वाहण्याचा दिवस म्हणजेच आज ध्वजारोहण. ह्यातून आपल्याला एकच शिकायला मिळतं की आपुलकी, जिव्हाळा. माझ्या माणसासाठी तिथं जात नाही, धर्म नाही, कुठल्या धर्माच्या माणसाने तिथं बलिदान असं म्हणण्याची गरज नाही. प्रत्येक असणारा तो न जुमानता जातपात हा भेद बाजूला सारून त्याने रक्तवीरांनी सांडलं. आणि आजही देशावर, सीमेवर लढणारे वीर आहेत, त्याने मनामध्ये कसला भेद पाळला नाही. ते देशासाठी लढत राहिले आणि लढत राहणारच. आणि ते लढतात, डोळ्यात तेल घालून आपले सीमेचे रक्षण करतात. त्यांना आपण वंदन करूया. आणि खरोखर ते भगवंताचे पायिक सुद्धा होऊ शकतात. जो रणांगणावर आपला देहाची बाजी मारतो, देहाचे बलिदान करतो, तो वीर, त्याला वीर म्हणतात. आणि तो वीर असणारा सत्यासाठी लढत असतो. एखाद्या व्यक्तीने आपल्या देशावर आक्रमण केलं तर ते सत्यासाठी, कारण का आपलं असताना सुद्धा आपल्याला ही खाऊन देत नाहीत. त्यांना का म्हणणे, आपण आपल्या देशामध्ये, आपल्या सीमेमध्ये प्रवेश करून द्यायचा. त्यांनी जर प्रवेश केला तर आपल्या लोकांना धोका आहे. त्यासाठी ते डोळ्यात तेल घालून शत्रूचे रक्षण करतात, सीमेचे रक्षण करतात. त्या परक्या शत्रूला येऊन देत नाहीत, हे कारण आहे. त्यांची आठवण आहे. आणि हे प्रत्येक त्यावेळेचा वीरांचा हेतू तोच होता, आणि आताच्या वीरांचा हेतू सुद्धा तोच आहे. कुठल्या तरी देशाने यायचं, आपल्या देशावर आक्रमण करायचं, आणि आपल्या देशातले सर्व आहे नाही ते थोडं लुटून न्यायचं, आणि आपला देश दारिद्र्य
भोगवायचा हे त्यांच्या डोळ्यासमोर सुद्धा म्हणजे चित्र उभं राहतं, म्हणून ते डोळ्यात तेल घालून देशाचं सीमेचं रक्षण करतात. म्हणून तर आपण सुखी आहेत. आणि ते त्यांच्या मनातला एकच हेतू असतो, श्रद्धा असते भगवंतावर. कारण की ज्यावेळेस युद्ध चालत असताना काही वीर असणारे भगवान परमात्म्याची, श्रीरामाची मूर्तीची पूजा करत असे, हनुमंतरायाची पूजा करत असे, कुठल्याही देवताची ते आराधना करीत असत. आणि आराधना करून भगवंताला आठवून त्या शत्रूवर चाल खात होते. आणि म्हणून भगवंताला आठवतात म्हणून आपले सैन्य वेळोवेळी विजय होत गेले. कारण का दुसऱ्या शत्रू आता रणांगणाच्या ठिकाणी दुसरे जास्त मरतात आणि आपले कमी मरतात. त्याला कारण आहे, आपला सदैव करुणाशील देश आहे, शांतीशील देश आहे. स्वतःहून कुठल्यावर अन्याय आपल्या देशामध्ये असं आहे की एक ब्रीद वाक्य आहे की स्वतःहून कोणावर अन्याय करायचा नाही. आपलं काय असून आपण दुसऱ्यावर अन्याय होता का म्हणणे हे ब्रीद वाक्य आहे. आणि जी देशाच्या मध्ये जी काही 3 प्रकारचं रंगाचं चित्र आहे त्याचं ब्रीद वाक्य एकच आहे. हे तिन्ही धर्माचे लोक आपण सगळे एकवत आहोत, सगळं आपण भाऊ आहोत, सगळे आपण एकाच आईची लेकरं आहेत. हा त्यांचा ब्रीद वाक्य आहे. हे बाह्य अंग दिसतंय, परंतु आज परिस्थिती अशी होऊन बसली, सगळं जिकडं तिकडं भ्रष्टाचार होऊन बसलेला आहे. ह्या ब्रीद वाक्याला काळीमा लागण्याची तयारीला आहे. हे नाही का सांगायचंय, पण आतून लुटमार. एखादा सर्वसामान्य माणूस अधिकाऱ्याकडे गेला तर तो लाच घेतल्याशिवाय राहत नाही. कारण तो आपला विषय नाही बोलण्याचा, परंतु बोलायची वेळ येते म्हणजे अधर्म. आशा असते त्या माणसाची एकच की ह्या व्यक्तीकडून माझं काहीतरी प्रपंचासाठी काम होईल. तो आशानं त्याच्याकडे दारात आलेला असतो आणि त्यानं सहज शब्दात न बोलता त्याला अरुतरावर बोलायचं, राट शब्दात बोलायचं आणि आज तुझं काम होणार नाही या 4 दिवसांनी फेरफटका मारायला लावायच्या. आज प्रत्येक अधिकाऱ्याची समस्या अशा झाल्यात. आणि शेवटी 4 दिवसांनी गेल्यानंतर 8 दिवसांनी या म्हणायचं, 15 दिवसांनी या म्हणायचं आणि शेवटी म्हणायचं तुम्ही किती देता. म्हणजे पगारी असताना सुद्धा लाच करायची. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आपलं जी काय ध्वजाचं ब्रीद वाक्य आहे ते ब्रीद वाक्य सर्वांनी त्याचं पालन केलं पाहिजे. आज तसं पालन केलं दिसत नाही. सर्वजण असलेली मतलबी आहेत, अधिकारीपासून ते थेट मंत्र्यापर्यंत. एखाद्या व्यक्तीच्या मंत्र्याला जाऊन भेटू शकत नाही आणि पूर्वी जे रक्त सांडलंय त्याचा परिणाम काय. त्यांचा मनातला हेतू काय होता की माझी माणसं सुखी झाली पाहिजेत. त्यांचं ब्रीद वाक्य काय आणि आपल्या ह्या अधिकाऱ्यांचे ब्रीद वाक्य काय, यामध्ये दरी निर्माण व्हायला लागली. आताच्या पुढाऱ्यांचे स्वार्थ आहे आणि पूर्वी मागच्या काळात जे पुढारी होते ती निस्वार्थाने देशाचं संरक्षण करायचे, निस्वार्थाने देशाची सेवा करायचे. त्यांच्या डोळ्यासमोर एकच प्रश्नचिन्ह होता त्यावेळेस, माझ्या देशातली जनता सुखी झाली पाहिजे, माझ्या देशातला एकही तरुण उपाशी नाही राहिला पाहिजे. हा त्यांचा ब्रीद वाक्य होतं. ते ध्वजाचं जसं ब्रीद वाक्य तसं ती आचरण करत होती. आता तसं फक्त दिसाला ब्रीद वाक्य आहे आणि आचरणात उलटच आहे. हा धरती मातेवर अन्याय व्हायला लागलाय.
कारण का भगवंताने तुम्हाला अधिकार दिला कशाचा हो, की तू कुठंतरी एखाद्या 5-50 माणसाचं काम करशील म्हणून तुला अधिकारी बनवलं. माणूस म्हणून जातो की मी माझ्या कष्टाने, मी माझ्या मेहनतीनं अधिकारी म्हणलं, साफ चुकीचं आहे. कारण तुझ्या कष्टालाच भगवंताने यश नसतं दिलं तर तू काय करू शकला असतात. भगवंताला तुझ्याविषयी कळकळा होता म्हणून तुला तो सदैव स्मरणशक्ती देत गेला आणि स्मरणशक्ती दिल्यामुळे तू अभ्यास केलास, पास झालास, अधिकारी म्हणलास. पण केवळ ही सर्व भगवंताची शक्तीमुळे तू त्या अधिकारी पदावर जाऊन बसलास. तू विसरलास भगवान. एखाद्या माणसाला जर समजा फसविलं तर तू देवाला फसविल्यासारखं झालंय. पूर्वी असणारे फसवीत नव्हती एकमेकाला, आदराने आतिथ्याने बोलत होती. आणि पूर्वी पुढाऱ्यांचा स्वार्थ नव्हता काही. अर्थात जे काय देशासाठी वीर लढले, देशासाठी त्यांनी बलिदान दिले. आपले बापू सुभाषचंद्र बोस, महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, ही जी काही वीर होती ते इंग्रजांसंगे त्यांनी लढले. भगतसिंग, आणि त्यांना जर समजा त्यांच्या आत्म्याला समाधान व्हायचं असेल तर आपल्याला सुद्धा त्यांच्यासारखं निस्वार्थाप्रमाणे देशाची सेवा करायला लागेल. आणि त्यांचं आत्मा जर समाधान करायचं असेल, प्रत्येकाच्या मनात असं मनात खळबळलं पाहिजे की मी सुद्धा निस्वार्थाप्रमाणे समाजाची सेवा केली पाहिजे. मी त्या पदावर आहे, समाजाने मला त्या पदावर ठेवलेलं आहे, ह्याचं भान आपल्याला सुद्धा झालं पाहिजे. पण आज तसं भान राहू शकत नाही. पदावर गेला की कधी माणूस मी माझं स्वतःचं घर भरेल हा म्हणजे स्वार्थ रूपी असणारा स्वार्थ घुसलेला आहे. आणि त्याच्या माध्यमातून माणूस सर्वसामान्य लुटला आणि आपली संपत्ती गोळा करत राहिला. आणि तो किती पेढेत असणारा समाधानी आहे. कारण का निस्वार्थ करणं म्हणजेच समाजाची सेवा करणं म्हणजेच परमार्थाला भगवंताची सेवा आली. हे सेवा न करता सगळा स्वार्थ आल्यामुळं सेवेला डाग लागला, समाजाच्या सेवेला डाग लागला, परमार्थाच्या म्हणजे भगवंताच्या सेवेला डाग लागल्यासारखं आहे. आपण हिंदू आहोत. आपलं ध्वज प्रतिबिंब लाल आहे. लाल म्हणजे वैराग्याचं प्रतीक आहे. मी आणि माझे हे ब्रीद वाक्य आहे. आणि दुसरा पांढरा आणि हिरवा आहे. निस्वार्थपणे मी सदैव चमकच राहील. आणि माझं जे पांढर शुभ्र आहे रंग, ते अंत्यकरण सुद्धा पांढर शुभ्र राहील. आणि मी वस्त्र सुद्धा पांढर शुभ्र घालेन. हा त्याचं ब्रीद वाक्य आहे. आणि ह्याच ब्रीद वाक्याला कलंक लागला की काय असं वाटायला लागलंय. आणि शेवटी राहिला हिरवा. हिरवा ह्या रंगाचं ब्रीद वाक्य काय? मी सदैव निस्वार्थाने असणारा हे धरते मातेला हिरवं नेशवेन आणि ह्यातून असंख्य प्रकारचं धनधान्य पिकवेन. आणि जी काय माझे बांधव आहेत यांना मी पोटभर अन्न खाऊ घालेन. हे ब्रीदवाक्य शेतकरी पाळतो, पण त्याच्या मेहनतीला, त्याच्या कष्टाला सुद्धा मोल नाही. इतका रात्रंदिवस कष्ट करून या
समाजाला जगितो, हे त्याचं मनाव तेवढं उपकार कमी आहेत. रक्ताचं पाणी करून रात्रंदिवस कष्ट करून आपला धनधान्य पिकवतो आणि धरते मातेला हे हिरवा शालू घालतो सदैव, आणि आपण आपल्याला पोषवतो, हे आपण तर विसरलात. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, शेतकरी नाराज. म्हणते ना काय, मालाला भाव जरी नसला तर पिकवायचं सोडून दिलं ना, तो पिकवितोच, पण याची कदर केली पाहिजे. कदर होत नाही, आणि कदर न झाल्यामुळं दोन भाऊ सुखी आणि एक भाऊ दुःखी अशी अवस्था व्हायला. दुःखी भाऊ दोन भावांनी हा तिसऱ्या भावाला सदैव सारखं दुःखीच बघत असले तर कधी ना कधी स्फोट झाल्याशिवाय राहणार नाही. आणि ज्यावेळेस त्याच्या कष्टाची मोल करेल आपण करू, त्यावेळेस ह्या धरती मातेला सुद्धा आनंद होईल. कारण का धरती माता सुद्धा रुष्टी आहे. आणि हे जे आपल्याला पाहायला मिळालेले वरवर आता अचानक पाऊस येणं, वारा वादळ सुटणं, महाभयंकर विघ्न निर्माण होणं, गारपीट होणं, काय कारण आहे? ह्या धरती मातेवरली वृक्ष कमी झाले, लताविली कमी झाल्या, सौंदर्य आहे ते सौंदर्य कमी झालं, आणि निसर्ग त्यामुळे कोपला. नकोच्या ठिकाणी सगळं चित्र बदलू लागलं, ऋतूचा कालचक्र बदललं, आणि त्यामुळेच माणसाची विचारसरणी सुद्धा बदलली. प्रत्येकाच्या समोर स्वार्थ दिसलेला आहे, आणि त्या स्वार्थामुळेच दुसऱ्याचा कोणीही विचार करू शकत नाही आणि करायला तयार नाहीत. आणि ज्यावेळेस दुसऱ्याचा आपण विचार करू शकू, त्यावेळेस ह्या धरती मातेला आनंद होईल, निसर्गाला आनंद होईल, भगवंताला आनंद होईल, आणि परत रामराज्य आल्याशिवाय राहणार नाही. रामराज्य म्हणजेच काय? देशाचा राजा त्यानं विचार केला पाहिजे की जनता कशी सुखी होईल. त्यासाठी मला कष्ट करावं लागेल, त्यासाठी मला अनेक ठिकाणी देशासाठी दुसऱ्या देशाशी संगनमत करून आणि दुसऱ्याची जी काय टेक्नॉलॉजी आहे ते वापरून ह्या देशामध्ये अवगत करून ही जनता, हे तारुण्य, ही तरुण वर्ग असणारा सुखी झाला पाहिजे. आज तरुण वर्ग राहिलेला नाही आहे. तरुण वर्ग असणारा व्यसनाधीन झालेला आहे. काही कालांतरे असं व्हायला बसलंय, ही तरुणाई संपत्ती की काय असा धोका निर्माण होतो. कारण का सर्वजण नशेखोर झालेत, आणि नशेमुळं ह्याला कारण पुढारी आहेत. निवडणूक आल्यानंतर त्यांना व्यसन लावायची, लाच द्यायची, ह्याला कारण पुढारी आहेत. आणि त्यावेळेचे पुढारी वेगळे होते. माझा देशाचा नागरिक निरोगी राहिला पाहिजे, माझा देशाचा नागरिक असणारा निर्व्यसनी राहायला पाहिजे, हे त्यावेळेसच्या पुढाऱ्यांचं, वेळेंच्या वीरांचं हे मनोबल असं होतं. आताच्या वीरांचं मनोबल वेगळंच आहे. देशा ही जनता असणारी व्यसनी झाली पाहिजे, आणि मी माझं घर भरलं पाहिजे, माझा स्वार्थ झाला पाहिजे, अशीची अवस्था अशी आहे. म्हणून आणि जोपर्यंत हे तरुणाई निर्व्यसनी राहत नाही किंवा होणार नाही, तोपर्यंत देशाची प्रगती होणं फार कठीण आहे. पैसा भरपूर आहे, पण तरुणाई राहतीच कुठं टिकायला.
त्यांना नकोच्या प्रकारचे रोग जडायला लागले. व्यसनाधीन झाल्यामुळं कित्येक माता भगिनी विधवा होऊ लागल्या, कित्येक मुलं अनाथ होऊ लागली. ह्याला कोण जबाबदार आहे? राजा का? ह्या गोष्टीचा कुठंतरी विचार झाला पाहिजे. निरोगी जर शरीर व्हायचं असेल निर्व्यसनी राहिलं पाहिजे, आणि बुद्धी जर तल्लख व्हायची असेल तर निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आपले चैतन्य जर सांभाळायचं असेल तर निर्व्यसनी राहिलं पाहिजे. आजच्या रेलमध्ये हेच आपल्याला शिकायला मिळतो की निर्व्यसनी राहिल्यानंतर देश समृद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, आणि निर्व्यसनी राहिल्यानंतर कुटुंब प्रबळ राहिल्याशिवाय राहणार नाही, आणि निर्व्यसनी झाल्यानंतर आरोग्यही चांगलं राहणार नाही. हे सर्व चांगलं ठेवायचं असेल तर निर्व्यसनीच राहिलं पाहिजे, निस्वार्थी राहिलं पाहिजे. हेच या रेलमध्ये शिकायला मिळत आहे. रामकृष्ण हरी. वसुदेव सुतं देवं कंसचानूरमर्दनं देवकी प्रमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरु. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः.